नमस्कार मित्रांनो, मी आझाद रिक्षा चालक संघटनेचा पदाधिकारी आणि रिक्षा चालक आहे। रिक्षावाल्यांची इन्शुरन्स बाबत भरपूर प्रमाणात फसवणूक होत आहे। ही फसवणूक काही एजंट लोक, काही संघटनेवाले कुठलेही रिक्षावाल्यांना विश्वासात न घेता त्याच्यातले आतील काही प्रकारचे मायनर कव्हरेज असतात ते कुठले न सांगता त्यांच्या पद्धतीने त्यांचं बेनिफिट करण्यासाठी रिक्षा चालक मालकाचं नुकसान करतात। आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शफीकभाई पटेल हे तुम्हाला जास्त प्रमाणात, चांगल्या प्रमाणात सांगू शकतात। नमस्कार मित्रांनो, मी शफीक पटेल, आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष वाहतूक संघटना संयुक्त महासंघ। आज मी आपल्या समोर आलेलो आहे माझ्या रिक्षा चालक पदाधिकारी या सर्वांच्या सोबत इन्शुरन्स बाबतचा एक मोठा खुलासा करण्यासाठी। रिक्षा चालक मित्रांनो, आता आपले पदाधिकारी सुभाष जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे आझाद रिक्षा चालक संघटनेकडे काही इन्शुरन्सचे जे सॉफ्ट कॉपी आहे, हार्ड कॉपी आहे, त्या कॉपीज आल्या। एक तक्रार आली की असं आहे, याच्यामध्ये आम्हाला तुम्ही खुलासा करावा। मागे 1-2 दिवसापूर्वी मी एक बॅनर पण व्हायरल केला होता की आपण याच्या बाबत एक खुलासा करणार आहोत। आणि तो खुलासा असा आहे मित्रांनो की पुण्यातील काही मंडळी, मी कोणती संघटना किंवा एजंट हा कोणाचंही नाव घेत नाहीये, कोणाशी माझं काही वैयक्तिक असं वय वगैरे नाहीये, परंतु मित्रांनो त्या पॉलिसीला अभ्यास केला असता असं आढळून आलेलं आहे की याच्यामध्ये 2 वर्षापूर्वीची नवीन रिक्षा आहे TU सिरीजची, आणि याच्यामध्ये फर्स्ट पार्टी इन्शुरन्स काढून देण्यात आलेला आहे। आणि त्या पॉलिसीमध्ये एका कॉलमवर ओन डॅमेज प्रीमियम, दुसऱ्या बाजूला बेसिक थर्ड पार्टी लॅबिलिटी। आता तुम्हाला या सर्व ज्या गोष्टी आहेत तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवत आहे, तर स्क्रीनवर आपण ते नीट बघावं। याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे, एका कोपऱ्याला तुम्हाला दिसते की ओन डॅमेज प्रीमियम एक रक्कम तुम्हाला दिसते। जेव्हा ओन डॅमेज प्रीमियम आहे याचा अर्थ ही पॉलिसी कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा फर्स्ट पार्टी काढण्यात आलेली आहे, परंतु त्याच्यात दुसऱ्या बाजूला बेसिक थर्ड पार्टी लॅबिलिटी असा तो उल्लेख आहे। आणि त्याच्या खाली बेसिक थर्ड पार्टी लॅबिलिटी हा 5,683 रुपये घेतला गेलेला आहे। आणि आजच्या तारखेला बेसिक थर्ड पार्टी लॅबिलिटी ही 5,833 रुपये यायला पाहिजे। याच्याऐवजी या 5,883 मधून 150 रुपये त्यांनी तो कव्हर जो आहे, ज्याला आपण TPPD कव्हर म्हणतो, TPPD कव्हर म्हणजे थर्ड पार्टी प्रॉपर्टी डॅमेज किंवा समोरील याचे नुकसान, समोरील मालमत्तेचे नुकसान। मित्रांनो, TPPD किंवा समोरील मालमत्तेचे नुकसान याचा अर्थ काय होतो तुम्हाला समजावून सांगतो। जेव्हा तुम्ही रिक्षा चालवत असताना तुमचा ब्रेक फेल झाला किंवा कोणत्याही कारणाने दुर्दैवाने तुमचं वाहन हे समोरच्या मालमत्तेला नुकसान पोहोचवतंय, ती समजा पोर्श गाडी असू द्या, 4 व्हीलर वाहन, मर्सिडीज असू द्या, BMW असू द्या, यामध्ये समजा ते 150 रुपयाचं TPPD फुल घेतलेलं असेल तर याला इन्शुरन्स कंपनी 7.5 लाख रुपये देणे बंधनकारक आहे। म्हणजे 7.5 लाख रुपयाचा तो कव्हर असतो। परंतु काही मंडळी या पॉलिसीमध्ये तो 150 रुपयाचा कव्हर काढून फक्त 5,683 रुपये एवढं थर्ड पार्टी लॅबिलिटी देते। त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये दिलेलं आहे CPA कव्हर फॉर ओनर ड्रायव्हर, त्याच्या खाली आहे पे ड्रायव्हर, आणि त्याच्या खाली हे गव्हर्नमेंट टॅक्सेस GST CST वगैरे जे काय आहे। तर अशा प्रकारे दोघांचे आपण कॅल्क्युलेशन केले तर तुम्हाला पॉलिसीची मूळ प्रीमियम रक्कम तुम्हाला दिसून येते। हेच मला तुम्हाला बोलायचं मित्रांनो की आज आपण हे सर्व पदाधिकारी, रिक्षा चालक आपण इथे सोबत एकत्र आहोत। मला फक्त रिक्षा चालकांना समजावण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। माझं कोणाशी काही वैर नाहीये, परंतु जे काही मंडळी हे करतायत, रिक्षा चालकांच्या जीवावरच ते 2 पैसे कमावत आहेत, मग रिक्षा चालकांचं तुम्ही नुकसान का करून देताय? हे 150 रुपये कमी करण्यासाठी स्वतः तुम्हाला रिक्षा चालकांनी बोललेलं आहे का? मग त्याने नाही बोललेलं आहे,
फक्त तुम्ही कॉम्पिटिशन करण्यासाठी हा प्रकार तुम्ही करताय का, जाणून बुजून करताय का, हा एक प्रश्न इथे निर्माण होतो. 5,683 रुपये घेतल्याने त्या रिक्षा चालकाचं नुकसान होणार आहे भविष्यामध्ये. दुर्दैवाने एखादी अशी दुर्घटना घडली तर ते नुकसान होणार आहे, नाही तर तो वाचला. परंतु माझं सर्व रिक्षा चालकांना हे आव्हान आहे की ज्या प्रकारे मी हे तुम्ही हे जे इन्शुरन्स पॉलिसी बघताय, यानुसार प्रत्येक पॉलिसीमध्ये आजच्या तारखेला 5,833 रुपये हे प्रीमियम असेल. तर तुमचं थर्ड पार्टी बेसिक लॅबिलिटी हे बरोबर घेतलेलं आहे. परंतु ज्या लोकांच्या, ज्या रिक्षा चालकांच्या पॉलिसीवर 5,683 रुपये असतील, म्हणजे ज्यांनी तुम्हाला इन्शुरन्स बनवून दिलेला आहे किंवा ज्यांच्याकडनं तुम्ही हा इन्शुरन्स बनवलेला आहे, त्यांनी तुमच्यासोबत एका प्रकारे ही फसवणूक केलेली आहे. तर रिक्षा चालकांना आव्हान आहे की तुम्ही आपल्या पॉलिसीची माहिती घ्या. काही अडचण आल्यास संघटनेशी संपर्क साधू शकता. परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा बोलतोय की या प्रकारे आपली स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. थोडे तुम्ही साक्षर बना. काहीही तुम्हाला माहिती असेल, तुम्ही मला कोणत्याही वेळेला कॉल करू शकता. माझा नंबर तुमच्याकडे आहे. नसेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर माझा शेअर करतो. या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि माहिती घेऊ शकता. याबाबत जे काही आमच्याकडे 3 ते 4 पुरावे आलेले आहेत, त्या 4 रिक्षा चालकांशी स्वतः आमच्या एका मित्राने बोलून त्यांची माहिती घेतली आहे. म्हणजे आमच्याकडे ती पूर्ण माहिती आहे की सदर रिक्षा चालकाने कोणाकडून ती पॉलिसी बनवून घेतली रिक्षाची आणि कोणत्या महाशयाने याबाबत रिक्षा चालकाचं नुकसान जाणून बुजून केले की रिक्षा चालकांच्या म्हणण्यानुसार केले, याबाबतची पूर्ण इत्तमभूत माहिती आमच्याकडे आहे. यासोबत आम्ही इन्शुरन्स कंपनीशी सुद्धा बोलून याबाबत ही माहिती घेतलेली आहे. तरी रिक्षा चालकांना पुन्हा एकदा आवाहन करतोय की 2 पैसे वाचवण्याच्या नादामध्ये तुम्ही कोणाची स्वतःची आर्थिक फसवणूक करू नका. आणि जे कोणी हा प्रकार करत आहेत, जे कोणी या प्रकारचं इन्शुरन्स करून देत आहेत, त्यांना मी माझी हात जोडून विनंती आहे, अशा प्रकारे रिक्षा चालकांचं नुकसान होईल, या प्रकारे तुम्ही इन्शुरन्स बनवून देऊ नका. मी रियाजुद्दीन शेख, आझाद रिक्षा संघटनेचा पदाधिकारी. हे इन्शुरन्समध्ये जे घोल होतोय, जे दिशाभूल करतायत, जे म्हणजे 150 रुपये कमावण्याच्या नादात जे कव्हरेज असतं ते पूर्ण देत नाही आहेत. तर आता आम्हाला पण ते कळत नाही की ते घ्यावं लागतं, म्हणून त्यांनी आम्हाला समजून सांगावं. आणि पैसे तर पूर्ण घेतात आणि बेनिफिट देतात. 150 रुपये तुम्हाला कमी केले म्हणून 150 रुपये तर कापून घेतात जे कव्हरेज असतं ते. असे दिशाभूल व्हायला लागली, फसवणूक व्हायला लागली. म्हणून असले जे संघटना असतील, जे असतील, जे त्यांना पैसे मिळतातच आहेत त्याच्यात, पण ते असं बळजबरी पैसे काढून विनाकारण आमचा ॲक्सिडेंट झाला, काय झालं तर आम्ही 7.5 लाख रुपयाचं जे आहे ते कव्हरेज आम्हाला मिळणार नाही. फक्त 6,000 आमच्या हाती येतील. बाकीचे पैसे आम्ही आणायचं कुठून? नमस्कार मित्रांनो, मी जैनुद्दीन मोमीन, आझाद रिक्षा संघटनेचा एक सभासद म्हणून या नात्याने बोलतो आहे की हे जे काही एजंट लोक किंवा जे इन्शुरन्स देणारे आहेत, ते आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी किंवा कॉम्पिटिशन दाखवण्यासाठी हे जे काही त्यांचा 100-150 रुपयाचा घोळ चाललेला आहे, त्यामुळे आमच्या सर्व रिक्षा चालकांचं नुकसान होईल. जर माझ्यासारख्या रिक्षा चालकाकडून एखाद्या पोस्ट गाडीबरोबर ॲक्सिडेंट झाला तर त्या 150 रुपयासाठी मी माझे घरदार विकून त्याचे पैसे भरायचे का? आता तुम्हीच विचार करा. हे 150 रुपयाचा जो कव्हर आहे तो माझ्या मुलाबाळांच्या भवितव्यावर अवलंबून आहे. तरी आपण कृपा करून चांगल्या कंपनीकडून आणि चांगल्या माणसाकडून इन्शुरन्स घ्या. खाजाबाई शेख. आज व्हिडिओ बघण्यासाठीच थांबलो होतो. यात जे शफीकबाईंनी जे सांगितलेलं आहे ते योग्य आहे. आणि मी आजपर्यंत रिक्षा मी आज 30 वर्ष झाले मी रिक्षा चालवतो, पण मला कधी माहिती नव्हतं. आता या गोष्टीला माहिती झालं. सर्व रिक्षावाल्यांना सांगण्यात येत आहे की सगळ्यांनी सावध राहा आणि सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी इरफान कादरी, आझाद रिक्षा चालक संघटनेचा एक पदाधिकारी व एक सामान्य रिक्षा चालक. आत्ता आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय शफीकबाई पटेल यांनी जी इन्शुरन्स बाबतीत माहिती दिली ती माझ्या मते पुण्यातल्या 90% रिक्षा चालकांना मुळात माहीतच नाही. आणि त्यातच पुणे शहरातले काही, म्हणजे कुणाचं आपण नाव घेत नाही आहे, पण जे लोक रिक्षा चालकांचं इन्शुरन्स काढतायत त्यामध्ये जे शफीकबाईंनी सांगितलं 150 रुपयाचा कव्हरअप, ते कव्हरअप जर आपण काढलं नाही आणि एखादा जर येणाऱ्या काळात काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण?
तर मी शफीक भाईंना धन्यवाद देतो की त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातल्या रिक्षाचालकांना ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्याबद्दल मी आणि माझे सर्व सहकारी मित्र शफीक भाईंचा आणि आझाद रिक्षा चालक संघटनेचा आभार व्यक्त करतो.